आणि ऐन गणेशोत्सवामध्ये विविध मागण्यांसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू झालंय। कोकणात देखील एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्यामुळे अनेक भागात प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतात। गुहागर, दापोली, खेड डेपोमध्ये 100% बंद असल्याचं पाहायला मिळतंय, तर चिपळूणमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय। एसटीने पुकारलेला बंद किंवा अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद आणि त्याचा झालेला वाहतुकीवरचा परिणाम जर पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या दक्षिण भागामध्ये खूप मोठा परिणाम या वाहतूक व्यवस्थेवरती झालेला आपल्याला दिसून येत नाहीये। आता मी रत्नागिरी एसटी डेपोमध्येच उभा आहे आणि जी माहिती मिळते किंवा कर्मचाऱ्यांची संख्या, एसटीच्या धावणाऱ्या संख्या किंवा जी नियमितता असते ते पाहता सध्याच्या घडीला तरी एसटी डेपोमधून अर्थात रत्नागिरी एसटी डेपो असेल, लांजा असेल, राजापूर असेल, या एसटी डेपोमधून धावणाऱ्या गाड्या या सध्या तरी नियमित आहेत। पण अर्थातच ज्या गाड्या बाहेरून येत आहेत म्हणजे रत्नागिरी डेपोमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या इतर एसटी आगार आहेत त्या एसटी आगारांमध्ये ज्या गाड्या बाहेरून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ किंवा मराठवाडा किंवा अर्थात राज्याच्या इतर काही भागांमधून जिल्ह्यांमधून येत आहेत त्या मात्र सध्या इकडे येत नाही आहेत आणि तोच फक्त परिणाम सध्याच्या घडीला तरी आपल्याला या एसटीवरती झालेला दिसून येतोय किंवा एसटीच्या वाहतुकीवरती झालेला दिसून येतोय। कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा इतर डेपो मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार ज्या ग्रामीण भागातल्या एसटी आहे ज्या सकाळच्या सत्रामध्ये धावत असतात त्या देखील सुरळीत आहेत आणि सध्या प्रवाशांशी देखील ज्यावेळेला बोललेलो आहे जी एकंदरीत एसटीची वाहतूक दिसते त्यावरून असं दिसून येतं की खूप मोठा परिणाम अगदी या एसटीवरती किंवा एसटीच्या वाहतुकीवरती झालेला नाही आहे। कदाचित असं म्हटलं जातं आहे की राज्यातल्या इतर भागात जो बंदला प्रतिसाद मिळतोय किंवा जो बंद सुरू आहे तो पाहता एखाद्या वेळी इथले कर्मचारी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ शकतात, पण अद्याप तरी त्याचा ठोस असा निर्णय झालेला नाही आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दक्षिण भागामधली एसटी वाहतूक सध्या तरी किमान आपण असं म्हणू शकतो सुरळीत प्रमाणामध्ये सुरू आहे किंवा सुरळीत सुरू आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।